आता आत्यान काका गेलेच आहे पैसे कमवायला. ते आले की सगळे मालामाल. आता ते परत कधीच येणार नाही आहेत पिंट्या. काय काय म्हणालीस तू? तुझे ऐकलंस ना तेच. आई काय बोलतेस तू? अगं नक्की काय झालंय सांगशील का? ताई तुझ्या आत्यान काका आपल्याला कायमचं सोड. म्हणून रमा वाण्यावर काम करते. आपल्या घराला हातभार लावायला. कळलं? तुझ्या त्या अंकुशचं काय सांगतोस रे आम्हाला? चांगलं ओळखतो आम्ही त्याला. त्याच्या बापासारखाच आहे तू. जशी खान ना तशीच माती. ए आई, उगा अंकुश भाऊंना काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. थोबाड फोडेन. त्याच्याबरोबर उकिरडा फुकायला देतोय ना, कारण 2-4 किलो धान्य घरात आणतोय म्हणून. सणासुदीला तुला कपडे देतोय ना म्हणून. त्यापेक्षा बापाला पैसे कमवण्यासाठी मदत केलीस ना तर जास्त आनंद झाला असता आम्हाला. हा नुसता घरामध्ये बेकार बसून असतो ना म्हणून तुला जायला परवानगी दिली आहे त्या अंकुशकडे. आई हे त्याचे गोडवे गायचे असतील ना तर उंबारट्याच्या बाहेर जाऊन गायचे. इथं घरात नाही. राईट का रे लक्षात? ए रमा अगं आई बस कर, तू माझ्या डाएटची वाट लावशील हं? आता प्रताप जेवढं वाढलंय ना तेवढं सगळं खायचंय. काय चाललंय तुझं? आणि तुझं काय? तुझं यायच का हे नको ते नको? नाही नाही मला बिंदास्त वाट. तुला हवंय तेवढं वाट. तिला वाट. मला काहीच प्रॉब्लेम नाही. कळलं? हे असं पाहिजे. वाट वाट. चल जेवायला का पटपट. बरं आई, रावसाहेबांचं जेवण आता झालं असेल त्यामुळे तू सुद्धा आता जेवू शकतेस बरं का? हो का? मी बसते जेवायला. तुम्ही सुरू करा पहिले. सुरू करा नाही, बस चल पटकन बसते रे बाबा. घे. मी घेते तुम्ही जेवा. अरे वा, ताकातली भेंडी. काय मस्त झाली ही भाजी. माइंड ब्लोईंग. सुपर्ब. खरंच मस्त झालीये ग. मला वाटतं ही भाजी आपल्या घरात पहिल्यांदाच तयार झाली. कोणी बनवली ही? मी सांगते ना, ही नक्कीच रमानी बनवली असणार. तीच असं वेगवेगळे पदार्थ बनवत असते. आपल्याकडे सरलामावशी इतकी वर्ष स्वयंपाक करते पण तिने ही भाजी कधीच बनवली नाही. हिनेच बनवलंय आई. म्हणूनच मी म्हणते तू हिलाच बोलवत जा ना रोज. अगं ती रोज येईलच, पण नुसतं सुपर माइंड ब्लोईंग बोलण्यापेक्षा तिच्याकडून काहीतरी शिकून घे. आता वर्षभरात लग्न होईल तुझं. सासरी जाऊन सगळं करायचंय. कळलं ना? आई मी काय सासरी वगैरे जाऊन स्वयंपाक करणार नाहीये. आपल्याकडे जशी सरला मावशी मंजू आहेत तसं तिकडे कोणीतरी असेलच ना. अच्छा, म्हणजे आजूबाजूच्यांना वाचता येत असेल आणि ते आपल्याला वाचून दाखवू शकत असतील तर आपण शिकायचंच नाही. कमाल आहे तुझी. मी तर म्हणतो प्रत्येकाला स्वयंपाक यायलाच पाहिजे. तुला माहित आहे, मी ऍग्रिकल्चर कॉलेजच्या हॉस्टेलला होतो ना, तिथेच सगळा स्वयंपाक शिकलो आणि त्याचा मला फायदा झाला. तू मला सांग, उद्या आपल्या घरात कोणी स्वयंपाक बनवायला नसेल तर तू काय उपाशी राहणार आहेस? आणि काही अवघड नाहीये तेजू. आता ही रमाज बघ ना, तुझ्याच वयाची आहे पण उत्तम स्वयंपाक करते. तेजू एक सांगते, माणसाचं मन जिंकायचं असेल ना तर त्याचा मार्ग पोटातून जातो. आता ही रमाज बघ, हिचंही 1-2 वर्षात लग्न होईल आणि ही ज्या घरी जाईल ना त्या घरचे लोक हिच्या हातचं जेवून तृप्त होतील. आणि असंच कौतुक आम्हाला तुझंही झालेलं आवडेल. तुझ्या हातचं खाऊन तुझा नवरा कसा गबरू जवान झाला पाहिजे अरे आणि तुझ्या सासरचे तृप्त झाले पाहिजे. झालं तुझं.
सध्या आपण ही ताकातली भेंडी खाऊयात आणि तृप्त होऊयात. घ्या. जेवा. कधी येणार आहे रमाताई? अगं येईलच. परत तेच उत्तर. किती वेळ नक्की? अगं आई बाबांशी जरा कामाचं बोलतेय, येईल थांब. ए सिमरनताई, काही झालंय का ग? अगं कुठे काय, काही नाही ग. मग पिंट्या दादा असं चिडून निघून का गेला? भांडण झालंय का त्याचं? तू काही ऐकलं का? अगं तू जास्त विचार नको करू. तू माहितीये ना कसं आहे, हा बाहेर काहीतरी झाली असेल गडबड म्हणून घरात येऊन असा राग करतोय. जाऊ दे, तू लक्ष नको देऊ. तू वेळ खा ना, खा. हॅलो, प्रताप दादा का? हा बोलतोय, बोला. दादा एक अडचण होती. हा. या वर्षी पीक चांगलं आलं होतं फळांचं, हम्म. पर काळी वावसानं ना घात केला. अरे बापरे. कसं असतं, शेती करताना बाकी गोष्टींचा सुद्धा विचार करायला लागतो. म्हणजे मला कळलं नाही. तुम्ही मला सांगा, मागच्या वर्षी तुम्ही पिकांचा विमा काढला होता का? नाही. हा. आता जर विमा काढला असता तर तुमचं झालेलं नुकसान विमा कंपनीने भरून दिलं असतं. धन्यवाद दादा, लय आभारी आहे तुमचा. हो, आभार कसले मानताय, कधीही कॉल करा. हो, ठेवू मग. बर. काय झालं, अशी काय बघते? काही नाही, हेच बघते की माझा दादा किती ग्रेट आहे. सगळ्यांना कशी मदत करतो. आणि झालं झालं तुझं सूट? अरे खरंच, मी मस्करी नाही करत आहे. तू किती इझिली त्या माणसाला धीर दिलास. पण मला एक सांग, तू हे जे सगळं त्याला सांगितलं, याचा अभ्यास तू करतोस कधी? कसं आहे ना, मातीतल्या लोकांना मदत करणं माझं काम आहे. आणि आजकाल शेतीकडे पॉझिटिव्हली बघितलंच जात नाही. जी काही लोक शेती करतात ती पारंपरिक पद्धतीनं शेती करतात, पण बदलत्या हवामानानुसार शेतीची पद्धत जर बदलली ना तर करिअर म्हणून शेतीसारखा दुसरा पर्याय नाही. आणि कसं आहे, हो प्रताप दादा, तुम्ही आता 10 तास शेतीबद्दल बोलत बसाल. माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. सो बाय, मी जाते. काय चिंगी मॅडम, आधी तर तिथे बसले होतेस ना ग भेळ खायला? अगं ताई, इथून आकाश बघ ना किती भारी दिसतं, म्हणून इथे येऊन बसली. चिंगीबाई भेळीतच रमल्या वाटतं आज. ताई, तू दमलेली दिसतेय ग. नाही ग बाळा, अजिबात नाही. अजिबात हो. आणि ताई ऐक ना, मी ना आई बाबांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवणार होते, पण आता नको, मी उद्या वाचून दाखवेन. पत्र आता काय उपयोग, कुठं पाठवणार? सिमरन, अगं कुठं पाठवायचं म्हणजे काय? गावात पोस्ट ऑफिस आहे ना आपल्या, तिकडे जाऊ, तिकीट लावू आपण पत्राला आणि मग पाठवूयात. पत्र पाठवूयात आपण. हा. आणि तू म्हणतेय ना उद्या वाचूयात पत्र, ठीक आहे. हा, उद्या वाचूयात. आणि काय ग चिंगे, आज काय भेळ खाऊनच पोट भरायचं आहे का? जेवायचं नाही का तुला? जेवणार आहे ना? चल मग मी लगेच खिचडी टाकते. चालेल, पण थोडी तिखट कर. चालते, करते. तुम्ही या हा दोघी लगेच. चिंगे, आकाशात बघून काय भेळ खाते ग? अगं लई मज्जा येते, तू पण करून बघ. ए,
आता नको, नंतर खाईल कधी. भाऊ भाऊ जाऊ द्या ना भाऊ. भाऊ याचा व्हायब्रेशन काही थांबणच, लय थरथरतोय. तुमच्यामुळे रे, तुमच्यामुळे. तुम्ही त्याची रिंगटोन बंद केली ना, मग काय करणार? काय मिस्टर बबन चोरगे बरोबर आहे ना? भाऊ जाऊ द्या ना भाऊ. जा ना मग, कोणी अडवलंय तुला? फक्त एक सांगून जा, गावात पूल बांधायला हवा म्हणून गावकऱ्यांकडून सह्या करून तूच रावसाहेबांना पेपर दिला ना? काय विचारतोय? बरोबर आहे ना? हो हो भाऊ, ते आपल्या गावचा विकास व्हायला हवा ना. असं 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 काय? म्हणजे तुला गावाच्या विकासाबद्दल जरा जास्तच कळायला लागलं ना? का राज्यमंत्री रावसाहेब जाधवांचा पीए झालायस तू? हा? भाऊ भाऊ खरंच चूक झाली भाऊ, पुन्हा असं नाही होणार. हा, हे बरोबर आहे. पुन्हा असं नाही होणार. जा जा रे, गावाच्या विकास पुरुषाला घेऊन जा. हो भाऊ, हो भाऊ सोडा भाऊ रे, हो भाऊ सोडा. सोडतो हो भाऊ. चल. पूल बांधायचा याला. मामी, मी खिचडी करते हं. चालेल ना? अगं तू बस, दिवसभर कामाने दमली अशी. मी करते, बस. अगं तू राहू दे, तू कुठे उठते लगेच. माझ्यामुळे आज तुमच्यात आणि पिंट्या दादात भांडणं लागली ना, मला माफ करा. येडी का खुळी का तू? तू कशाला माफी मागते? उलट तोच तुला बोलला, याचा आम्हाला किती वाईट वाटतंय काय सांगू. नाहीतर काय, विषयाला फक्त तू निमित्त झाली. खतखत होतीच मनामध्ये, आज फक्त बाहेर आली. बर, मी काय म्हणतोय, जाऊ दे, तू का आता काही विचार करू नकोस. आम्ही आहोत ना, तोपर्यंत अजिबात काळजी करू नकोस. तुला पाहिजे ते कर, तुला पाहिजे ते काम कर, कोणी अडवणार नाही तुला. अहो, कामावर ना आठवलं, बाईसाहेबांनी रमाला कामावर ठेवून घेतलं बरं का कायमचं. अरे वा. आणि पिंट्या त्याच्यावरच बोललाय तिला. आनंद पण साजरा करता आला नाही पोरी. सगळ्या विरजण खातील कारट्या. बर, आता झालं ते झालं, विचार सोडून द्या. खुश आहेस ना तू? काय ग, फक्त मान हलवतेस, चेहऱ्यावरून खुश दिसत नाहीस तू. सोडून दे का विचार त्याचा, आणि त्या येड्याचा काय ऐकू पण नकोस. अरे मामा, पण एकाच घरात राहून असं आबोला धरून ते तोंड फिरून कसं राहायचं र? थोडे दिवस थांब, येईल बघ लाईनीवर आपण, आहे की नाही? अगं चिंगीला भूक लागली असेल, तू खिचडी टाकणार आहे का मी टाकू? टाकते की मी, लगेच टाकते. तुला सांगितलं होतं ना मी तिकडे जायचं नाही, त्या प्रतापदादाच्या वाड्यावर म्हणून. तिकडे आत्या मामा गेलेच आहे पैसे कमवायला. ते आले की सगळे माला माल. आता ते परत कधीच येणार नाही आहेत पिंट्या. हाय, गुड मॉर्निंग ब्रो. हॅलो, गुड मॉर्निंग, हॅव गुड डे, बाय. मला जिम करू दे. अरे व्हॉट इज दिस? मी काय त्रास दिला रे तुला? इनफॅक्ट माझ्या फक्त डोक्यात आलंय, आणि तेही आता, की तुझा असं वर्कआउट करताना मस्त व्हिडिओ काढायचा आणि स्टोरी अपलोड करायची. व्हॉट से? बॅड आयडिया. ऍक्च्युली इट इज अ व्हेरी गुड आयडिया, कारण ती माझी आयडिया. तेजू प्लीज, मला वर्कआउट करू दे.
वाव, आता तर मला स्टोरी टाकायलाच पाहिजे. हॅलो गाईज अँड गर्ल्स, दिस इज माय एल्डर ब्रदर मिस्टर प्रतापराव. तुम्हाला जर असं वाटत असेल की स्टोरीसाठी वर्कआउट करतोय, तर तसं काही नाहीये. हा वर्कआउट करतोय म्हणून मी स्टोरी अपलोड करते. ही इज द मोस्ट एलिजिबल बॅचलर. ए दादा, तुला काही बोलायचंय? हो, बोलायचंय ना. हॅलो गाईज, ही माझी बहीण तेजू. माझे वडील रावसाहेब, त्यांनी हिला लग्नासाठी 6 महिने दिले होते आणि 6 महिन्यांनी ही लग्नासाठी मुलगा बघणार आहे. काय बोलतोयस हे? का आता का स्टोरी करायची होती ना? कर अपलोड आणि रावसाहेबांना पण पाठवून दे, म्हणजे ते तुझ्यासाठी मुलगा बघतील. काय यार दादा, तू नेहमी असं करतोस. चहा मुद्दामच गोड केलाय. चालेल ना? माझ्या संग नाही बोलायचंय. आता एकच घरात राहून असं न बोलून कसं चालेल? बोलतोय की, आपल्याला काय, काल तर केवढं बोललो. जे मनात आलं ते बोललो, जे बोलायला नको होतो ते बोललो. लायकी काढली काल माझी तुम्ही. भरपूर बोललो. अरे मामा मामी तुला बोलले, पण तुझ्या चांगल्याच साठी बोलले ना. तुझं चांगलं व्हावं असंच वाटतं बघ त्यांना. तू जरा त्यांना समजून घेतलं. अरे पण आधी मला तर समजून घ्या ना. मी असं वागतो तर का वागतो, मी असं बोलतो तर का बोलतो, हे तर बघा. न समजून घेताच कसं काय बोलतात तेच कळत नाही मला. आता युवा नेता व्हायचं म्हणजे काय खायचं काम आहे का? पण नाही, समजूनच घ्यायचं नाहीये ना. गळा ताणून सांगतोय, मला त्या अंकुश भाऊशिवाय पर्याय नाही आणि ते तिकडे हट्टाला पेटले. तर आता मी काय करू? अरे पण पिंट्या दादा, काय अरे पण काय काय समजवणार आहेस मला? ते अंकुश भाऊ बरे नाही, त्यांचे विचार बरे नाही, त्यांची संगत बरी नाही, हेच ना. अरे पण मला या सगळ्याशी काय घेणं देणं? मला या भानगडीत पडायचंच नाहीये ना. हे बघ, मला फक्त एवढंच कळतं की अंकुश भाऊ मला युवा नेता बनवू शकतात, म्हणून मी तिथे काम करतो. ते मला पोसतात. मग मला सांग ना, माझं काय चुकलंय यात? आणि आता झालंय काय माहितीये का? त्या दिवशी जत्रेत तुला आणि चिंगीला अंकुश भाऊनी त्यांच्यावर हसताना, त्यांच्या विरोधात बोलताना बघितलं. त्यामुळे त्यांची हटली आहे, त्यांच्या इगोचा मॅटर झालाय. आणि त्यात आता त्यांना समजलंय की तुम्ही दोघी माझ्या बहिणी आहात. माझं पाय पुष्ण केलंय ग त्या दिवसापासून. कसे पण बोलतायत, कसे पण वागतायत, हाडतूड करतायत. रमा तू एकदा ऐक माझं, प्लीज एकदा माझ्यासाठी तू चल ना माझ्या बरोबर त्यांच्याकडे. हे बघ पिंट्या दादा, तू त्यांच्या संगच राहतोस, त्यामुळे जे काही घडलं त्याच्या चूक बरोबर तुला काही बी समजून घ्यायचं नाही. पण मला समजतंय ना की ते जे काही वागतायत ते चुकीचं आहे. आणि त्यांची बाजू खरी असते, तू मला म्हंटल असतंस ना तर मी लगेच आले असते बघ. पण आता दादा तू पण विचार कर की, म्हणजे काही चूक नसताना मी कशाला येऊ त्यांच्याकडं?